अंतरवली सराटीमध्ये ज्या बहिणीवरती हल्ला झालेला होता, त्या बहिणी काही हिंदू नव्हत्या का? तुम्ही त्याचा त्यावेळेस लाठीचार्ज झाल्यानंतर निषेधही व्यक्त केला नाही. जितकेही प्रकारचे अत्याचार होऊन राहिले देशात, अलग अलग लोकांवर होऊन राहिलेले आहेत, अलग अलग स्थितीच्या लोकांवर होऊन राहिलेले आहेत, त्या सगळीकडे आम्ही लक्ष नाही देऊ शकत. आमचा मुद्दा धर्म आहे, हिंदुत्व आहे. त्याच्यासाठीच आम्ही बोलू शकतो. अनेक प्रकारच्या समस्या देशात आहेत, सगळीकडे आम्ही बोलणं उचितही नाही, आमचे अभ्यासही नाहीत तेवढे. पण आमचा ज्या क्षेत्रात अभ्यास आहे, ज्या क्षेत्रात आमचं लक्ष आहे, त्या क्षेत्रातच आम्ही बोलू शकतो. अनेक प्रकारचे आया बहिणींवर अत्याचार होत आहेत, निसंशय. परंतु जसंही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याची स्थापना करू, पुन्हा हे सगळ्या प्रकारचे अत्याचार बंद होतील, याच्यात काही संशय आम्हाला वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा हा मराठा समाज आहे आणि याच मराठा समाजावरतीच जर आरक्षणाबद्दल जर मिळत नसेल, अन्याय होत असेल, तर मग तुम्ही मराठा दोषी का आहात? किंवा आम्ही हिंदुत्वाचा एक खूप मोठा भाग आहेत, तरी पण तुम्ही आमचा दोष करतायत, तर याबद्दल काय? मराठ्यांचा मला मुळीच द्वेष नाही. माझ्या ट्रस्टमध्ये 60% लोक मराठा आहेत. मला राहायला घर देणारे मराठा आहेत, मला मोबाईल देणारे मराठा आहेत, कपडे देणारे मराठा आहेत, भिक्षा घालणारे मराठा आहेत, तर मला खाऊ घालणारेच मराठा आहेत. सगळेच्या सगळे 60% माझ्या ट्रस्टमध्ये सुद्धा मराठा आहेत. मी ज्या घरात राहून राहिलो ते मराठा व्यक्तीनं आम्हाला दिलेलं आहे. तर येणेप्रमाणे सगळ्या प्रकारचे सपोर्ट, 60% माझ्या हिंदुत्वाला सपोर्ट मराठा समाजाचा आहे आणि अन्य समाजही माझ्यासोबत आहेत, याच्यात काही संशय नाही आहे. द्वेष मला कुणाचाही नाही. द्वेष मला हिंदू धर्मद्रोह्यांचा आहे आणि ज्यामुळे हिंदू धर्मात फूट पडत आहे त्या सगळ्यांचा माझ्या हृदयात द्वेष आहे. म्हणजे जरांगे पाटलांमुळे हिंदू धर्मामध्ये फूट पडत आहे असं तुम्हाला म्हणायचं का? निसंशय. कशासाठी मौलाना नोमानी सोबत बसले, कशासाठी थडग्यावर चादर चढवायला गेले, यानं कोणतं मराठा लोकांना आरक्षण मिळून राहिलं? मौलाना नोमानी असो की इम्तियाज जलील असो की अन्य कोणीही व्यक्ती असो, या लोकांनी संभाजीनगरचं नाव पुन्हा औरंगाबाद करावं, त्या अत्याचारी व्यक्तीच्या नावाला सपोर्ट करावा. औरंगजेब यानं 5 लाख मंदिरं फोडले हिंदूंचे, अनेक अनन्वित अत्याचार केले हिंदूंवर, सगळ्याच जातींवर केले. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर औरंगजेबानं पूर्ण भारताचं इस्लामीकरण केलं असतं. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी, गुरु गोविंद सिंहजी महाराजांनी हे अत्याचार रोखले. त्याच्यात मराठा समाजाचं त्याग बलिदान खूप मोठं आहे, याची आम्हाला परिपूर्ण जाणीव आहे. मराठा समाजाचा आमच्या हृदयात काहीही द्वेष नाही. पण मराठा समाजाला अलग फोडून किंवा कोणत्याही जातींना हिंदुत्वापासून अलग फोडून, मग ते कशाही नावानी असो, मुसलमानांच्या मांडीला मांडी लावून बसणे आणि थळग्यांवर गौमांस खाणाऱ्यांच्या सोबत जाऊन बसणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर एक कसाई मुसलमान गाय कापायला नेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी ते गाय हिसकून घेतली आणि त्याचं मुडकं छाटलं त्या कसायाचं. एवढे परमभक्त, एवढे परम गोभक्त छत्रपती शिवाजी महाराज त्यांची गोष्ट करत, जे लोक गायीचं मांस खाणारे आहेत त्यांच्यासोबत बसले, त्यांच्या थडग्यावर जाऊन मत्था टेकून राहिले, चादर चढवून राहिले. मनसुबे काय आहेत? मनसुबे काय आहेत? हिंदूंना फोडणे आणि हिंदूवादी सरकार पाडणे आणि मुसलमान धार्जिनी सरकार बसवणे, हेच उद्देश दिसून राहिलेले आहेत. त्याच्यासाठी आम्ही चिडलो आणि अशा लोकांना, जे गौमांस भक्षकांसोबत बसून राहिले, हिंदुत्वाला फोडून राहिले, ते निसंशय राक्षस आहेत असं आमचं सुदृढ मत आहे. म्हणूनच मी ते वक्तव्य केलेलं आहे. म्हणजे जरांगे पाटील करतायत का त्यांच्यावरून ते करून घेतात, त्यांच्यासोबत पण दुसरे राजकीय आहेत असं तुम्हाला म्हणायचं का? पहिले मला जरांगे पाटील खूप मोठे तपस्वी वाटत होते. निरंतर कपाळावर जगदंबेचं कुंकू ठेवणे हिंदुत्वाचं प्रतीक, आणि लाखो समाज त्यांच्या बोलण्यानं प्रभावित होऊन त्यांच्या मागं मुंबईमध्ये किंवा कुठेही जिथं सभा असतील तिथं जात होता. मला हा मोठा प्रश्न निर्माण व्हायचा की इतकी प्रचंड पैसा बॅनरबाजीसाठी लागणारा कुठून येतोय. मला असं वाटायचं की ह्यांच्या तपस्येच्या जोरावरच हे सगळं चालून राहिलं. मोठा तपस्वी समजत होतो मी जरांगे साहेबांना. पण नंतर हळूहळू माहीत पडायला लागलं की यांच्या मागं कोणाचा तरी हात आहे. सगळ्या चर्चा व्हायला लागल्या, कुजबूज व्हायला लागली की हे मुसलमानांच्या सोबत का जाऊन बसत आहेत. तर जे लोक हिंदुवादी सरकारांना पाडण्याची इच्छा ठेवत आहेत, अशा नास्तिक लोकांच्या चालण्यावरून, बोलण्यावरून हे सगळं काही करून राहिलेले आहेत, असा संशय दाट व्हायला लागला. आणि ह्यांचं प्रॅक्टिकल सुद्धा दिसायला लागलं, मुसलमानांसोबत बसण्याचं, गाय खाणाऱ्यांसोबत बसण्याचं. पण जरांगे पाटील तुमच्यावरती असे आरोप करतात की तुम्हाला विधान परिषदेची कुठेतरी आमदारकी मिळावी म्हणून कुठल्या तरी पक्षाची तुम्ही चाकोरी करताय किंवा पक्षाच्या संदर्भातली भाषा बोलताय तुम्ही. ते काहीही म्हणून हिंदुवादी सरकार बसावं, हिंदूंचं परमकल्याण व्हावं, संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा केंद्रीय कानून व्हावा, लव जेहाद खलास व्हावा, सगळ्या प्रकारचे जेहाद खलास होऊन हिंदू राष्ट्र स्थापित व्हावं, याच्यासाठी आम्ही वोटर बँक बनवत आहोत निरंतर. आणि कट्टर हिंदुवादी लोकांना सत्तेत पाठवण्याचा आमचा निरंतर प्रयत्न आहे, ज्यामुळे आपण मुसलमानांनी आपले जे 5 लाख मंदिरं फोडले ते वापस घेऊ शकू, संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा केंद्रीय कानून बनवू शकू, लव जेहाद खतम करू शकू, लँड जेहाद खतम करू शकू. आपण जेव्हा हिंदुवादी सरकार पूर्णतः सत्तेत बसवू तेव्हाच हे संभव आहे आणि हिंदूंचं संरक्षण तेव्हाच संभव आहे. त्याच्यात मराठा क्षत्रियही आले, सोनार क्षत्रियही आले, भावसार क्षत्रियही आले, कासार क्षत्रियही आले. मराठा समाज क्षत्रिय कुळातला आहे, क्षत्रिय लोक आहेत.
मग नुसतं क्षत्रियांचं संरक्षण नव्हे तर ब्राह्मणांचंही संरक्षण, वैश्य लोकांचंही संरक्षण, दलित लोकांचंही संरक्षण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि 2378 जाती या सगळ्यांचं संरक्षण तेव्हाच संभव आहे जेव्हा हे कट्टर हिंदूवादी सरकार बसेल. कारण की हे हिंदुत्वाचे अलग अलग अंग आहेत. आणि माझं तर सर्व हिंदूंना आव्हान आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हा सर्व प्रकारचा वर्णवाद आणि 2378 जातींचा जातीयवाद हागल्या गुवासारखा त्याग करा आणि फक्त हिंदू म्हणूनच आपली ओळख ठेवा आणि कट्टर हिंदूवादी सरकारांना सत्तेत बसवा. आपापल्या क्षेत्रातून कट्टर हिंदूवादी राजालाच निवडून द्या, आमदार खासदाराला निवडून द्या, ज्यामुळे आपण संपूर्णतः हिंदूंचं संरक्षण करू शकू, गोमातेचं संरक्षण करू शकू. आणि त्या लोकांकडे संशयाच्या दृष्टिकोनातूनच पहा जे लोक गाय खाणाऱ्यांसोबत बसून राहिले, गाय खाणाऱ्या लोकांच्या थडग्यावर जाऊन चादर चढवून राहिले. संशयाच्या दृष्टिकोनातून पहा, अभ्यासपूर्वक पहा. नानासाहेब पाटलांना, अण्णासाहेब पाटलांना या लोकांनी सपोर्ट केला का? तेव्हा जे लोक जरांगेंना सपोर्ट करत आहेत त्यांनी अण्णासाहेब पाटलांना सपोर्ट केला का? त्यांनी तेव्हा जेव्हा सत्तेत होते तेव्हा मराठ्यांना आरक्षण दिलं का? याच्यावर विचार झाला पाहिजे. अभ्यास करा, अभ्यास करा. कालीचरण कशासाठी बोलून राहिला? ज्यानं संन्यास घेतलेला आहे, जो भीक मागून खाऊन राहिला असा कालीचरण कशाला अशा वादांमध्ये कुदून राहिला? हो, आम्हाला तर केव्हाही आतंकवादी ठोकून टाकू शकतात. आम्ही तर आतंकवाद्यांच्या हिटलिस्टवर आहोत, हिंदू धर्मद्रोह्यांच्या हिटलिस्टवर आहोत. आमचा तर कधीही जीव जाऊ शकते. आम्ही मोकाट फिरतो, आमच्या मागे काही पोलीस संरक्षण नाही आणि एवढा प्रचंड समाजही आमच्या मागे उभा नाही. आम्ही असे भिकारी लोक, आम्हाला केव्हाही ठोकून टाकण्यात येते, तरी निडरपणे आम्ही हे सगळं हिंदू हितासाठी बोलून राहिलो. याच्यावर विचार करा. आम्हाला कोणत्याही जातीचा द्वेष नाही, पण द्वेष जरूर आहे हिंदू धर्मद्वेष्ट्यांचा. आमच्या हृदयात कठोर द्वेष आहे. ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना तळपवून तळपवून मारलं, ज्यांनी हिंदवी स्वराज्याचा नाश करण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांना सपोर्ट करणारे जरांगे साहेब यांच्यावर मला निसंशय खूप मोठा संशय येऊन राहिला की यांचे षडयंत्र काय आहेत. जरांगे पाटलांनी तुम्हाला टिकल्या बाबा असं म्हटलंय, पुढून मागून कुठेही टिकल्या त्यांनी लावाव्यात, परंतु आमच्या आरक्षणामध्ये लुडबुड करू नये. वाटीन ते शिव्या द्या, हिजडा म्हणा, छक्का म्हणा, नपुंसक म्हणा, बायल्या म्हणा, काहीही म्हणा, पण तुम्हाला काय वाटते तुम्ही आम्हाला शिव्या देसाल तर आम्ही सत्य बोलणं बंद करून टाकू? बिलकुल नाही. मान्य करा, मान्य करतो. आम्ही हिजडे आहोत, छक्के आहोत, नपुंसक आहोत, पण आम्ही आहोत हिंदू धर्मप्रेमी. मराठ्यांच्या पाकिटावरती तुम्ही जगत आहेत आणि तुम्ही त्यांनाच विरोध करतात अशी पण त्यांनी तुमच्यावरती आरोप केला. हो, निसंशय मराठी लोकांचा, मराठा क्षत्रिय लोकांचा मला प्रचंड सपोर्ट आहे, याच्यात काही संशय नाही. परंतु तो हिंदुत्वासाठी. आमच्या गरजा काय आहे? तो आमच्या मागं बायको ना लेकरं, माय बापही नाही. आम्ही मेलो तर रडणार कोण नाही आहे. आणि मी जे माझा द्वेष करून राहिले त्यांना आवाहन करतो, मारून टाका, मला मारून टाका, पण सोशल मीडियावरचे माझे विचार कोणी मारू शकणार नाही. निरंतर हिंदुत्वाची ज्योत पेटवत आम्ही हिंदवी राष्ट्रासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी प्रयत्न करत राहू, जोपर्यंत तुम्ही आम्हाला मारून टाकत नाही. मराठा समाज पण एक हिंदुत्वाचा खूप मोठा भाग आहे. मग तुम्ही आमच्याच आरक्षणाच्या विरोधात का बोलतात असं त्यांनी म्हटलंय. मी कोणाच्याच आरक्षणाच्या विरोधात बोलत नाही. जितकेही जातीयवादी आंदोलन आहेत जे हिंदुत्वात फूट पाडतात त्या सगळ्या आंदोलनांचा आम्ही बहिष्कार करतो. मराठा आरक्षणाच्या आंदोलना आम्हाला काही विरोध नाही. मी तर फार प्रभावित होतो जरांगे पाटलांकडून, भयंकर प्रभावित होतो, भयंकर इम्प्रेस्ड होतो की किती तपस्वी व्यक्ती आहे की एका आवाजावर लाखो करोडो लोक एकीभूत होऊन राहिले. काश या व्यक्तीने हिंदुत्वाचं काम केलं असतं. पण जाऊन बसले मौलाना नोमिनीच्या बाजूला, थडग्यावर जाऊन साधरा चढवून राहिले, गाय खाणाऱ्यांना सपोर्ट करून राहिले. भाई, अरे 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 जगदंबा, हिंदूंनो जागृत व्हा, जागृत व्हा. लक्ष तुम्ही पाहत काही अभ्यास तर करा. कालीचरण कशासाठी बोलून राहिला? माझा काय स्वार्थ आहे भाई? मला कोणतं आरक्षण पाहिजे? मी संन्यासी व्यक्ती, भिकारी व्यक्ती, भीक मागून खाऊन राहिलो. मला कशाचं काय? कोणी काय काही आरक्षण करा, मला हिंदुत्वाशी घेणं देणं आहे. कोणी काही आरक्षण मागा, मला काहीच घेणं देणं नाही. कोणत्याच प्रकारच्या आरक्षणाविरोधात आम्ही नाही. माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे की आर्थिक स्थितीवर आरक्षण भेटलं पाहिजे. सडका जातीच खतम झाल्या पाहिजे दाखल्यावरून, त्यामुळे उचनीच खतम होईल, भेदभाव खतम होईल आणि हिंदू एकीभूत होईल. आर्थिक स्थितीवर आरक्षण द्या ना, फुकटात घर द्या गरिबांना, फुकटात शिक्षण द्या, मेडिकल फॅसिलिटी फुकटात द्या. पण जे सक्षम आहेत त्यांना काय तर जातीवरचं आरक्षण. हो, पण तुम्ही म्हणसाल की कोणाच्या समोर शेपटी हलवत आणि मरणाच्या भीतीनं किंवा मार खाण्याच्या भीतीनं किंवा शाई फेकल्या जाण्याच्या भीतीनं किंवा हिजडा छक्का वगैरे म्हणण्याच्या भीतीनं किंवा नपुंसक म्हणविल्याच्या भीतीनं आम्ही सत्य बोलणं सोडून देऊ असं होणे नाही भाई. संन्यासाचं कर्तव्यच आहे. कोणी निंदा कोणी वंदा, आमचा सत्य सांगण्याचा धंदा. महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या प्रचारासाठी तुम्ही गेला होतात का? बिलकुल नाही. मी कोणत्याही पार्टीचा प्रचारक नव्हे, परंतु मी कट्टर हिंदूवादी सरकार बसावी अशी सुदृढ धर्मादेश करून हिंदूंना आवाहन करतो. संन्यासी होण्याच्या नात्यानं सगळ्या धर्मगुरूंचं कर्तव्य आहे सगळ्या हिंदूंना फक्त हिंदू हिताची गोष्ट करणाऱ्यांना मतदान करा असं सगळे साधू आवाहन करा. आणि मीही करून राहिलेलो आहे धर्मादेश स्वरूपात. नरेंद्र मोदींनी
हम एक है तो सेफ है असाचा नारा दिला तर या सर्व गोष्टींकडे कसं बघताय? निसंशय हिंदू जर एकीभूत आहे, सळक्या जातीयवादात अटकलेला नाही, तर तो निसंशय सुरक्षित आहे. आणि सळक्या जातीयवादात अटकून जर डिवाइड झाला तर निसंशय कापल्या जाणार. पण मला माझा काय स्वार्थ आहे बाई? मला कोणतं आरक्षण पाहिजे? मी संन्यासी व्यक्ती, भिकारी व्यक्ती, भीक मागून खाऊन राहिलो. मला कशाचं काय, कोणी काय काही आरक्षण करा, मला हिंदुत्वाशी घेणं देणं आहे. कोणी काही आरक्षण मागा, मला काहीच घेणं देणं नाही. कोणत्याच प्रकारच्या विरोधात आम्ही नाही. माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे की आर्थिक स्थितीवर आरक्षण भेटलं पाहिजे. सडका जातीच खतम झाल्या पाहिजे दाखल्यावरून. त्यामुळे उचनीच खतम होईल, भेदभाव खतम होईल आणि हिंदू एकीभूत होईल. आर्थिक स्थितीवर आरक्षण द्या ना. फुकटात घर द्या गरिबांना, फुकटात शिक्षण द्या, मेडिकल फॅसिलिटी फुकटात द्या. पण जे सक्षम आहेत त्यांना काय तर जातीवरचं आरक्षण हो. पण तुम्ही म्हणसाल की कोणाच्या समोर शेपटी हलवत आणि मरणाच्या भीतीनं किंवा मार खाण्याच्या भीतीनं किंवा शाई फेकल्या जाण्याच्या भीतीनं किंवा हिजडा छक्का वगैरे म्हणण्याच्या भीतीनं किंवा नपुंसक म्हणविल्याच्या भीतीनं आम्ही सत्य बोलणं सोडून देऊ असं होणे नाही भाई. संन्यासाचं कर्तव्यच आहे. कोणी निंदा कोणी वंदा, आमचा सत्य सांगण्याचा धंदा. महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या प्रचारासाठी तुम्ही गेला होतात का? बिलकुल नाही. मी कोणत्याही पार्टीचा प्रचारक नव्हे. परंतु मी कट्टर हिंदुवादी सरकार बसावी अशी सुदृढ धर्मादेश करून हिंदूंना आवाहन करतो. संन्यासी होण्याच्या नात्यानं सगळ्या धर्मगुरूंचं कर्तव्य आहे. तर मित्रांनो, महाराजांच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. जय महाराष्ट्र.